त्यांचं वाटवं नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला, किंवा झाला एक भाग हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये, सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसता आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दीड खुलास केला पाहिजे मताच्या. एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊन प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय का. तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेबांसहित तुम्हाला सुट्टी नाही. पण तुमचं शहर मी मराठीच्या पुढे चलू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीला सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले अभियान लावा ना, काय द्यायचं. फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगाय चाल, मी JR काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठ्याचे म्हणत. कशाला बोलू आम्ही तुम्हाला. तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा JR तुम्ही का काढता. इथं मनोज जरांगे पाटील सोपा नाही. इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र मागे अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक प्रवेश दुसरा बोलत नाहीत का, तर त्यांना विश्वास आरक्षण देऊ शकतो. आता तो म्हणजे 1 महिन्यात JR काढतो. सातारा संस्थांचा काढला का 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला विचारासाठी बोलावलं. माय बापू काय चूक आहे माहिती. 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी. मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का. म्हणजे वेळ द्यायचा 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, अंश संस्थांच्या गॅझेटियरचा JR काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा JR काढला त्याच धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्याच्यात त्या JR मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. त्या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, अंश संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो JR निघणार आहे तो 1994 ला जसा JR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय JR काढला 94 ला किती आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा फुटी मला पाहिजे नाही, मग मी खोटा ठेवतो. तुम्ही कोणी थोडी की मी खोटा आठवला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो.